नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मार्केट एक्सप्लोर करायला मुंबईला जायचं होतं म्हणून सकाळी लवकर उठले आणि पहिले सगळं स्वयंपाक करून ठेवला। तर 2 टायमाचा स्वयंपाक करता करता बराच वेळ झाला होता म्हणून मिस्टरांनी बाहेरूनच नाश्ता आणला। तर स्वयंपाक झाल्यानंतर पटापट मी पहिले तयारी करून घेतली आणि नाश्ता करून झाल्यानंतर लगेच मी मुंबईला निघाले। तर आज मुलींना शाळेला सुट्टी होती म्हणून त्या घरी होत्या आणि मिस्टरही घरी होते। तर आज बसची वाट न बघता डायरेक्ट रिक्षा करून मी इथे कल्याणला आले। तर कल्याणला येऊन फास्ट ट्रेन पण माझी सुटली होती म्हणून स्लो ट्रेन मी डायरेक्ट इथे मस्जिद बंदरला। असंही आज मला मस्जिद बंदरला थोडं काम होतं कारण मुलींसाठी रंग आणि पिचकारे घ्यायच्या होत्या। मागच्या आठवड्यामध्येच मी इथे शूट केलं होतं पण त्यावेळी रंग आणि पिचकारे घ्यायला मी विसरूनच गेली होती। तर इथे मस्जिद बंदरवरून रंग आणि पिचकारे वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर मी इथे भुलेश्वरला आली। तर इथे भुलेश्वर मध्ये आल्यानंतर एक पर्स मला शॉप दिसलं जिथे खूपच सुंदर आणि डिझायनर पर्स होत्या। तर इथे पण मी एक पर्सचा ब्लॉग शूट केला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मार्केटला आले। तर मार्केटमधून एक छोटीशी पर्स मला पाहिजे होती तर ती खरेदी केली आणि त्याच्यानंतर मुंबई पांजरापोळला आली। तर इथे पांजरापोळला अष्टधातू आणि पंचधातू मूर्त्यांचा मला ब्लॉग शूट करायचा होता पण नेमके सर ते नेपाळला गेले होते। तर बाजूलाच त्यांच्या भावाचा मूर्त्यांचा शॉप होता जिथे खूपच सुंदर संगमरवरी दगडाच्या मूर्त्या होत्या। तर आजपर्यंत मी मार्केटमध्ये इतक्या सुंदर मूर्त्या पाहिल्या नव्हत्या म्हणून पहिले मी इथला ब्लॉग शूट केला। मार्केटमध्ये जे काही युनिक आणि सुंदर दिसतं त्याचा व्हिडिओ करण्याचा मी नेहमी प्रयत्न करते। या मुंबईमध्ये होलसेल मार्केटचा इतका सारा खजाना आहे जो अजूनही बऱ्याच जणांना माहिती देखील नाहीये। तर जे मार्केट मला माहिती पडतं त्यांचा ब्लॉग शूट करून तुमच्यापर्यंत मी ते पोहोचवण्याचा नेहमी प्रयत्न करते। इथे लाकडी वस्तूंचा पण एक खूप सुंदर शॉप एक्सप्लोर केला जो तुम्हाला लवकरच आपल्या चॅनल पाहायला मिळेल। तर आज 3-4 ब्लॉग शूट करून बरीच जमली होती म्हणून पहिले नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मी इथे पाय धुण्याला आले। तर पाय धुण्याला मी इथे आरीवरचं एक शॉप एक्सप्लोर केला आणि त्याच्यानंतर मी माझ्या घरी निघाले। तर सगळे ब्लॉग शूट केल्यानंतर 124 नंबरची मी बस पकडली आणि त्याच्यानंतर मी इथे CST ला आले। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती म्हणून CST स्टेशनला खूप छान असा प्रोग्राम अरेंज केला होता। तर इथे माझी ट्रेन प्लॅटफॉर्मला आली होती त्यामुळे पटापट मी इथे फोटो क्लिक केले आणि त्याच्यानंतर मी इथे ट्रेन मध्ये बसले। तर चला मंडळी, आज मुंबईमधून मी काय काय खरेदी केली आणि काय काय गिफ्ट आले ते तुम्हाला आता पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल। तर चला, बाय बाय।